सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी थेट राजकीय पक्षांना इशारा दिल्याचं चित्र समोर आलंय. अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी उमेदवारांना नाकारत नोटाचा पर्याय स्वीकारला असून नोटा मतांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ही वाढ एखाद्या प्रभागापुरती मर्यादित नसून शहरातील अनेक भागांमध्ये दिसून आली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 25 मध्ये नोटाला मिळालेली मतं लक्षवेधी ठरली आहेत. या तीनही प्रभागांमध्ये मिळून 8,000हून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडल्यानं नागरिकांमधील नाराजी किती तीव्र आहे हे स्पष्ट झालंय. वर्षानुवर्ष निवडणूक होऊनही अपेक्षित विकास न झाल्याचा आरोप मतदारांकडून केला जातोय. रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, स्वच्छतेचा अभाव, आरोग्य सेवा आणि वाहतूक समस्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. निवडणुकीच्या काळात दिली जाणारी आश्वासनं प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्यानं मतदारांनी नाराजी थेट मतदानातून व्यक्त केली आहे. मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर नोटांवर मतदान झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः तरुण मतदारांमध्ये नोटांबाबत मोठी जागरूकता दिसून आली. कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही अशी भूमिका तरुणांनी घेतली असून ती मतमोजणीतूनही स्पष्ट झाली आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते नोटा मतांची वाढ ही पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. हा कौल राजकीय व्यवस्थेवरील वाढता अविश्वास दर्शवतो. पूर्वी मतदान न करणारे अनेक मतदार आता नोटाचा पर्याय निवडत असल्यानं लोकशाहीतील हा बदल महत्त्वाचा मानला जातोय. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेनुसार यंदा नोटा मतांचे प्रमाण मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे. मतदार आता वाईटातून कमी वाईट आणि उमेदवार निवडण्यास नकार देत असून चांगला पर्याय नसेल तर थेट नकार देण्याची मानसिकता तयार होती आहे. राजकीय पक्षांनी या इशाऱ्याकडे गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे. नोटा हे केवळ चिन्ह नसून जनतेचा स्पष्ट संदेश आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी हा कौल राजकीय व्यवस्थेसाठी आत्मपरीक्षणाची संधी मानली जाते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.